श्री स्वामी समर्थ सर्वांना. थंडीचे दिवस म्हणलं की हरभऱ्याची भाजी तर असणारच. मग काय, बहिणीला म्हणलं आण हरभऱ्याची भाजी. बहिणीने भाजी दिली होती. मग काय घेतलं, आज चुलीवरती हरभऱ्याची भाजी बनवायला. त्यासाठी लसूण छिलून घेत होता. चुलीवरल्या जेवणाचा विषयच वेगळाच आहे बघा. चुलीवरचं जेवण खूपच चव. मग काय, कच्चे शेंगदाणे घेतलं, लसूण घेतलं, हे बघा हिरव्या मिरच्या आणि लुसलुशीत हरभऱ्याची भाजी बघा किती छान होती. ताजी असल्याने खूपच छान दिसत होती, हिरवीगार होती बघा. मग काय, लसूण छिलून घेत होता. मग काय, हे का आपल्या गावाकडला खलबत्ता असा असतो, त्याच्यात लसूण घेतलं, हिरवी मिरची, कच्चे शेंगदाणे, मग त्यावरती मीठ टाकून घेतलं 1 चम्मच. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, म्हणजे जेवढी हरभऱ्याची भाजी असलं तेवढं घेऊ शकता. हे मध्ये मध्ये मोठ्या मुलाची घाई चालूच असते. मग काय, घेतलं धोंडा खलबत्त्याचा आणि लागलं कुटायला. हे बघा असं वाटून घेतलं होतं. मोठं मोठंच वाटण पाहिजे आपल्याला, त्यामुळे काही मिरच्या वाटत नव्हत्या, थोडं थोडं हे करून वाटून घेत होते. तिकडे रुद्र आला होता, खेळत बसला होता रुद्र पण. मग काय, आईनं चूल पेटवली, चुलीवरती ठेवली कढई. मग मी जे वाटण केलेलं होतं ना, त्या आई सगळ्या भाजीला लावून घेत होती. हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं सर्व भाजीला, म्हणजे खूपच चव लागते अशी मिसळून घेतलं की. ते वाटण असं चांगलं लावून घेतलं ना भाजीला, खूपच चांगली चव लागते. मग काय, आईनं तेल घेतलं. गावाकडे कसं असतंय कमी जास्त, कधी कमी कमी कधी जास्त. मग आईनं असेच अंदाजे तेल वतून घेतलं. मग मस्त तेल गरम होण्याची वाट पाहत होती. मग गरम तेल झाल्यावर हे बघा आईने अशी भाजी टाकून घेतली. असं चटचट चटचट चट आवाज येत होता. मग थोडंसं पाणी शिपडून घेतले आईने भाजीवरती. हे बघा, मग त्याला परतून घेत होती भाजीला चांगलं. हे बघा परतून घेत होती चांगलं आई. जेवढं चांगलं परतून घेचाल तेवढं म्हणजे बुडायला लागणार नाही. हे बघा, अजून आईला थोडंसं वाटलं की पाणी टाकायला पाहिजे. मग आई टाकली होती पाणीवरती. मग आई म्हणली चल लगेच भाकरीसाठी पण पीठ चाळून घेते म्हणे. मग काय, चाळून घेतलं बघा आईनं ज्वारीचं भाकरीचं पीठ. लगेच भाकरी पण टाकणार होती. मध्ये मध्ये भाजीला परतूनच घ्यावं लागणार, कारण तो बुडाला लागतं ना शेंगदाण्याचं कूट म्हणून. मग काय, आई परतून घेत होती, कारण आम्हाला आमच्या आईच्याच हातचं आज चुलीवरचं जेवण जेवायचं होतं. आईच्या हाताची चव कोणालाच येत नाही बघा. किती आपण चांगलं करू द्या, पण त्या आईच्या हाताची चवची गोष्ट सांगताच येत नाही. असं वाटतं की 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवत आहे काही, असं वाटत होतं. मग काय, आईनं लागल तसं पीठ घेतलं, पाणी घेतलं आणि पीठ मळत होती. मग का चांगलंच मळून घेत होती आई पीठ. मग काय, पीठ मळत मळत भाजी करत करत इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलत होतो. म्हणलं आज आई खूप दिवस झालं बघ चुलीवरचं तुझ्या हातचं जेवण. आज चांगलंच झालं बघ, आज चांगलाच दिवस आहे म्हणलं की आज मस्त चुलीवरली ते पण हरभऱ्याची भाजी हे बघा अशी झाली. मग आईनं मस्त काढून घेतली खाली. मग काय, तवा ठेवला भाकरीसाठी आईने. चांगलंच पीठ मळून घेतलं होतं, थोडं पाणी टाकून. मग आईनं अजून चांगलं पीठ थोडं मळून घेतलं, म्हणजे जेवढं चांगलं पीठ मळलं तेवढं चांगलं भाकरी होतात बघा. ते तर सर्वांनाच माहिती आहे, पण म्हणलं आमच्या सारख्यांना सांगायला पाहिजे, कारण मला भाकरी येत नाही, तेवढे येत नाही आईसारख्या, पण आपल्या पोटापाण्यासारख्या येतात. मग आई बोलत बोलत भाकरी करत होती. हे बघा छान अशी थापून घेत होती. माझं कसं कधी पिठात प्रॉब्लेम असतो, तर कधी मला म्हणजे हे होतं बघा. आईने किती मोठी भाकर केली आहे बघा ना. मला तर एवढी मोठी भाकर करता येत नाही, छोट्या छोट्याच येतात. हे बघा किती छान आणि पातळ पण केली आईनं भाकर. मला कधी टाकाय गेले की ही तुटते, कधी ठीक आहे, पण आई बघा ना किती छान केली आहे भाकर. ते पण चुलीवरली भाकरीचा नादच वेगळा बघा. हे बघा एकच नंबर मस्त. आईनं मग पाणी फिरून घेतली भाकरीवरून. मग काय, भाजली
मग आई भाकर उलटून घेतली. मग आई दुसरी पण करायला सुरू केली. म्हणलं 4-5 भाकरी करून घेते. घे म्हणलं आईला 4-5 भाकरी. मस्त आज हरभऱ्याची भाजी, भाकर, दही, लई भारी बघा. ह्या जेवणाचा आनंद म्हणजे लईच भारी. असलं जर जेवण भेटलं ना, आपलं मन खूपच खुश होणार बघा. आपल्याला तर आवडते बघा हरभऱ्याची भाजी आणि भाकर, लई म्हणजे लई. मग आई असं बोलत बोलत छान भाकरी भाजून घेत होती. मग काय आईनं दुसरी पण भाकर थापून घेतली आणि पहिली भाजत होती चांगली कडक. अशा भाकरी म्हणजे आईच्या हातची भाकर नादच खुळा बघा. आजचा दिवस खूप छान होता. आईच्या हाताचं जेवण म्हणजे, आणि ते पण चुलीवरला. लई चव लागतं हो चुलीवरच्या जेवणाचं, विषयच वेगळा आहे. मग काय पहिली भाकर काढून घेतली दुरडीमध्ये. गावाकडे अशी भाकरी ठेवायला दोडी असते. जास्त कडक व्हायला आम्ही डायरेक्ट इस्तातच भाकरीला टाकलं. हे काय मग घेतलं प्लेटात हरभऱ्याची भाजी, दहीन भाकरी आणि घेतलं खायला. खूपच छान झाली होती.